औषधी फवारणी केली, खत झाला, परंतु नियतीने घाव घातलेला आहे या शेतकऱ्यांच्या पिकावर आणि या खोडकिड्याने प्रहार करून सर्व शेती उद्ध्वस्तीच्या मार्गावर दिसून राहिलेली आहे. बघा, काही खोटी परिस्थिती नाही आहे, ही सर्व सत्य परिस्थिती आहे. खोडकिड्याने कसा प्रहार करून मन खच्चित करून घेतलेले आहे. अशा वेळेस कसा सावरेल शेतकरी? 50 ते 60 हजार रुपये आज खर्च झालेला आहे 2 एकरामध्ये आणि उत्पन्न येण्याची अपेक्षासुद्धा दिसत नाही आहे. अजून मळणी व्हायची आहे, कापणी व्हायची आहे, तर काय परवडेल? काय परवडेल? कोणताही शेतकऱ्यांचा नेता दिसत नाही.